श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश खूप चमत्कारिक ठरणार आहे. हा संदेश ज्या घरात ऐकला जाईल ना, त्या घरामध्ये शांतता आणि सुंदर वातावरण निर्माण होईल. स्वामींच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतील आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील प्रत्येक चांगली इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, हा संदेश चुकूनही दुर्लक्षित करू नका. हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला वेगवेगळी माणसे भेटतात. आपल्याला काही माणसे चांगली सल्ला देऊन जातात, आपल्याला मदत करून जातात, परंतु काही माणसं नेहमी आपलं वाईट कसं होईल हेच चिंतत असतात. परंतु लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधी कोणाचं वाईट केल्याने आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच धरू नका. कारण जो दुसऱ्याचं वाईट करतो ना, त्याचंसुद्धा वाईटच होत असतं. म्हणून मनामध्ये कधी दुसऱ्याबद्दल वाईट विचारसुद्धा आणू नका. स्वामी भक्तांना स्वामी सांगतात की जो सर्वांना घेऊन पुढे जातो ना, तोच खरा यशस्वी माणूस असतो. कारण इतरांना मागे खेचून इतरांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करून स्वतः पुढं जाणं म्हणजे कुठल्याही प्रकारे मोठेपणा नाही. तुमचं खरं कर्तृत्व हे सर्वांना सोबत घेऊन गेल्यानंतरच सिद्ध होत असतं. जीवनामध्ये कधीही फक्त स्वतःचा स्वार्थी विचार करू नका. जीवनामध्ये जे परमेश्वराने दिलं आहे ना, ते तुमच्या कल्याणासाठी दिलेलं असतं, इतरांचं भलं करण्यासाठी दिलेलं असतं, त्याचा सर्वांगीण उपयोग करण्यासाठी ते सर्व काही तुम्हाला दिलेलं असतं. म्हणून स्वार्थीपणाने फक्त स्वतः सर्व कवटाळून बसू नका. तर जीवनामध्ये जेवढा दानधर्म, जेवढी इतरांना मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये मान्य आहे की अडथळे आहेत, समस्या आहेत, कित्येक वर्षांच्या अपूर्ण इच्छा आहेत, कित्येक वर्षांची भक्ती आहे, परंतु फळ मिळालं नाही. परंतु लक्षात ठेवा, एक दिवस अशी वेळ येईल ना की सर्व काही बदलून जाईल. आपल्याला असं वाटतं की मी इतके दिवस सेवा करतो आहे, इतके दिवस गेले मी प्रचंड भक्ती करतो आहे, परंतु शून्य बदल माझ्या आयुष्यात दिसत आहे. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन एकदा बदलून बघा. जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं की शून्य बदल आहे, परंतु प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही पूर्वीपासूनच झालेली असते. बदल हा अचानक होतो, मात्र त्याची सुरुवात ही अगोदरपासून झालेली असते, ती आपल्याला दिसत नाही. मात्र ज्यावेळेस मोठा बदल होतो तेव्हा आपले डोळे अचानक उघडतात आणि आपल्याला जाणवतं आणि आपण विचार करतो की हे अचानक झालं कसं. परंतु आपल्या हे लक्षात येत नाही की आपल्या भक्तीची सुरुवात ही कित्येक वर्षांपूर्वी झाली होती. आपण स्वामींची सेवा किती दिवसापासून करतो आहे, त्या सर्वांचं हे फळ आहे. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये बदलाची सुरुवात नक्कीच झाली आहे, परंतु आता योग्य वेळ येण्याची वाट बघा. असा एक दिवस येणार आहे ज्या दिवशी तुम्हाला सर्व काही जाणवणार आहे. स्वामी भक्तांनो, कधीकधी आपल्या बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत असतात, परंतु आपण वाईट गोष्टींमध्येच अडकून बसलेलो असतो. आपल्याला चांगल्या गोष्टी दिसायलाच तयार नसतात. आपल्याला जीवनामध्ये फक्त वाईटच गोष्टी दिसत असतात. म्हणजे तो आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो जर जीवनामध्ये बदलला तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की जीवनात काही चांगल्या गोष्टीसुद्धा घडत असतात. आणि हे समजू नका की जीवन फक्त वाईटच आहे. जीवन खूप सुंदर आहे. त्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदला. कारण स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण एखादी वाईट गोष्ट वारंवार तिचा विचार करत असतो, ती मनामध्ये आणत असतो, त्यामुळे जीवनामध्ये सर्व नकारात्मकच घडत असतं. म्हणून वाईट गोष्टींना बाजूला ठेवा, चांगल्या गोष्टींचा मागोवा घ्या. कारण जेव्हा चांगल्या गोष्टी जीवनामध्ये घडू लागतात ना, तेव्हा त्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा. बघा, तुमच्या जीवनामध्ये पुढे जाऊन सर्व काही चांगलंच घडेल. सर्व काही आपल्या विचारांवर अवलंबून असतं. जेव्हा विचार चांगले असतात, जेव्हा विचार चांगल्या निर्णयाकडे आपल्याला नेत असतात ना, तेव्हा जीवनामध्ये चांगलं घडत असतं. नकळतपणे आपण मनामध्ये नकारात्मक विचार आणतो, नकारात्मक गोष्टींचा विचार करतो आणि त्या नकारात्मक गोष्टींचा विचार करून करून जीवनामध्ये आपल्या नकारात्मकता येत असते. आणि मग असं काही घडत असतं की ज्याने आपला खूप वेळ वाया जातो, आपल्याला खूप मनस्ताप होतो आणि मग आपण
पूर्णपणे नकारात्मकतेत बुडून जातो. म्हणून स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधीही नकारात्मकता आणू नका किंवा तसा विचारसुद्धा करू नका. जीवनामध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतील तर घडू द्या, परंतु काही गोष्टी चांगल्या तर घडत आहे ना, मग फक्त वाईट गोष्टींचाच विचार का करावा, चांगल्या गोष्टींचा विचार का करू नये. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये आपण परमेश्वराची सेवा करत असतो, परंतु सेवा करत असताना आपण कधी असं म्हटलं आहोत का की हे परमेश्वरा, हे भगवंता, तुम्ही मला हे दिलं आहे, त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद आहेत. आपण कधी असं म्हणतो का, हे परमेश्वरा, हे भगवंता, तुम्ही मला हे दिलं आहे, माझ्यासाठी हे खूप उपयोगी पडलं आहे, माझ्या कल्याण या गोष्टीने झाला. आपण फक्त मागत असतो, परंतु जे भेटलं आहे, जे दिलं आहे, जे आपल्याकडे आहे, त्याबद्दल ऋण व्यक्त करतो का? तर ऋण व्यक्त करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, परमेश्वराकडे काही मागा किंवा काही मागू नका, परंतु परमेश्वराने जे दिलं आहे, परमेश्वराने जे आपल्या आयुष्यामध्ये पाठवलं आहे ना, त्याची किंमत ठेवा. वेळोवेळी परमेश्वराकडे ऋण व्यक्त करा. स्वामी भक्तांनो, आपण हे सुखी जीवन जगत आहोत, हे आनंदी जीवन जगत आहोत, हे आपल्या परमेश्वरामुळे जगत आहोत. आपले खूप वाईट कर्मसुद्धा आहेत. कधी कधी आपण आठवतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे, माझ्याकडून चूक झाली, परंतु चूक मान्य करणं, पुन्हा ती चूक न करणं, हेच खूप मोठं प्रायश्चित्त आहे. चुका माणसांकडूनच होतात, परंतु त्या चुका सुधारून पुन्हा नवीन आयुष्यामध्ये चांगले कामं करणं, हे आपल्या चुका सुधारत असतात. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, इथून मागे काय झालं यापेक्षा आता इथून पुढं काय चांगलं करायचं आहे यावर जास्त लक्ष केंद्रित करा. जीवनामध्ये कधी कोणाला वाईट बोलू नका, कधी कोणाचं वाईट करू नका, कधी कोणाला वाईट सल्ले देऊ नका. जे काही जीवनामध्ये करायचं ते प्रामाणिकपणे करा, चांगल्या मार्गाने करा. स्वामी भक्तांनो, जीवन खूप आनंदी आहे, त्याला आणखी आनंदी बनवायचं असेल तर परमेश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण करा. परमेश्वर कधी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वाईट मार्गाने जाऊ देणार नाहीत. स्वामी भक्तांनो, जिथे आपली विचार करण्याची क्षमता संपते, तिथून परमेश्वराची खरी लीला सुरू होते. म्हणून परमेश्वर कुठला, कसा, काय विचार करू शकतात हे आपण आपल्या डोक्यातसुद्धा आणू शकत नाही. म्हणून परमेश्वराची दूरदृष्टी खूप लांबपर्यंत आहे. आपण फक्त आजचा विचार करतो आहोत, उद्याचा विचार करत आहोत, परंतु परमेश्वर पूर्ण ब्रह्मांडाचा कित्येक लाखो वर्षांचा विचार करत आहेत. त्यांना हे सर्व काही ज्ञात आहे. आपण अज्ञानी आहोत, परमेश्वर मात्र ज्ञानी आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय हवं आहे, काय नको आहे, हे आपल्यापेक्षा परमेश्वराला जास्त माहीत आहे. आपण फक्त 4 वर्ग शिकलो म्हणजे आपण खूप ज्ञानी झालो असं अजिबात नाही. तर या ब्रह्मांडाचं ज्ञान फक्त परमेश्वराला आहे. म्हणून परमेश्वरानं या जीवनामध्ये काय चांगलं, काय वाईट याची आपल्यापेक्षा जास्त जाणीव आहे. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, मनुष्य हा ज्ञानी नसतो, परमेश्वर माणसाला ज्ञानी बनवतात. जेव्हा माणसाला खऱ्या आयुष्याची जाणीव होते, दुसऱ्याचं दुःख समजतं, दुसऱ्याच्या वेदना समजतात, सहनशीलता जीवनामध्ये येते, तेव्हा खरा माणूस ज्ञानी होतो. माणूस किती शिकला, माणूस किती वर्ग शिकला, किती पुस्तकं वाचले, यापेक्षा माणसाने आयुष्यामध्ये किती अनुभव घेतले हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा दुसऱ्यांच्या वेदना माणूस समजून घेतो, दुसऱ्यांचं दुःख समजून घेतो, होईल तशी मदत करतो ना, तो खरा ज्ञानी आणि मोठा माणूस असतो. माणसाकडे कितीही पैसा असला, परंतु दानधर्म शून्य असला तरी त्या पैशाला मोल नाही. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये फक्त स्वतःचा विचार करायचा, स्वतःचं घर भरायचं असं अजिबात वागू नका. आपण परमेश्वराने दिलेल्या छत्रछायेखाली सुरक्षित आहोत. मग आपल्याला जास्त गोष्टींची गरज नाही. आपल्याला फक्त 2 वेळचं अन्न आणि फक्त परमेश्वराची सेवा हेच आपल्यासाठी भरपूर आहे. आपण जीवनामध्ये खूप मोठे करोडपती माणसं होणार आहोत किंवा खूप मोठे माणसं होणार आहोत, यापेक्षा आपण जीवनामध्ये खूप मोठे भक्त होणार आहोत यावर लक्ष केंद्रित करा. पैसा नक्की कमवा, कारण या जगामध्ये पैशाला जास्त महत्त्व आहे, परंतु त्याचबरोबर माणुसकी जपणंसुद्धा खूप गरजेचं आहे. जेव्हा माणूस माणुसकी जपतो ना, तेव्हा खरी माणसाची जीवनाची शैली बदलत असते.
स्वामी भक्तांनो, परमेश्वर सर्व बघत आहेत. परमेश्वर चांगलेही कर्म बघत आहेत आणि परमेश्वर वाईटही कर्म बघत आहेत. आणि योग्य वेळेला प्रत्येक कर्माचा हिशोब परमेश्वर घेत असतात हे आपल्यालाही ठाऊक आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जे कर्म आपण करतो आहोत ना, त्या कर्माच्या फळासाठी तयार राहा. मग ते कर्म चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या, परंतु योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येक कर्माचा हिशोब परमेश्वर करत असतात. आणि त्यासाठी जास्त वेळ लागत नसतो. याच आयुष्यात प्रत्येक गोष्टीची परतफेड होत असते. जर तुम्ही चांगलं केलं आहे तर तुमचं चांगलंच होणार आहे, आणि तुम्ही जर कोणाचं वाईट केलं आहे तर परमेश्वर तुम्हाला त्याची शिक्षा नक्कीच देणार आहे. स्वामी भक्तांनो, कधी कोणाला जीवनामध्ये त्रास होईल असं वागण्याचा किंवा तसं काही करण्याचा प्रयत्नही करू नका. कारण दुसऱ्याला त्रास दिला तर समोरचाही आपल्याबद्दल काय विचार करतो हे आपल्याला माहीत असतं. म्हणून दुसऱ्याला वाईट वाटेल, दुसऱ्याला त्रास होईल असं जीवनात वागू नका. जरी आपल्याला कोणाचं चांगलं करता नाही आलं, जरी कोणाची मदत करता नाही आली तरी करू नका, काही हरकत नाही. मात्र आपल्यामुळे कोणाचं वाईट झालं, आपल्यामुळे कोणाचं जीवन अंधारात गेलं, आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं, हे ऐकून आपल्याला वाईटच वाटतं. परंतु परमेश्वरही ह्या अशा गोष्टी मान्य करत नाहीत. स्वामी भक्तांनो, एखाद्या व्यक्तीला जपण्याचा जेवढा तुम्ही प्रयत्न करता ना, तेवढी ती व्यक्ती तुम्हाला कमी लेखत असते. मात्र आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. समोरचा काय विचार करू शकतो, समोरचा काय विचार करेल हे तर आपण बदलू शकत नाही. मात्र आपण काय विचार करतो, आपण कसं वागतो हे तर आपल्या हातामध्ये आहे. म्हणून समोरच्यावर दोष टाकण्यापेक्षा आपण कसं वागलो, आपण काय केलं याचा जास्त विचार करणं खूप गरजेचं आहे. समोरचा त्याचं कर्म करतो आहे, त्याचं आयुष्य आहे, त्याचं कर्माचं फळ त्याला मिळणार आहे, आणि आपलं आयुष्य वेगळं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळणार आहे. आपल्या जीवनामध्ये आपले आईवडीलच आपलं सर्वस्व असायला हवं, त्यामध्येच आपल्याला परमेश्वर दिसायला हवा. स्वामी महाराज आपल्याला हेच सांगतात की जीवनामध्ये जेव्हा आपण कुटुंबासोबत आनंदी राहतो, कुटुंबासोबत चांगलं वागतो ना, तेव्हा घरातील वातावरण हे आनंदी असतं. आणि जिथं आनंदी वातावरण, शांत वातावरण असतं, तिथं परमेश्वराचं अस्तित्व असतं. स्वामी भक्तांनो, म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये जेव्हा खूप सुखाने आनंदाने नांदाल ना, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वराची कृपादृष्टी सदैव राहील. परमेश्वर कधीही तुम्हाला गोंगाटामध्ये, अस्थिरतेमध्ये दिसणार नाही. परमेश्वर तुम्हाला शांत ठिकाणी, जिथे आनंद आहे तिथे जा, परमेश्वर तुम्हाला दिसतील. जेव्हा आपण कुठल्याही मंदिरामध्ये प्रवेश करतो, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो, तिथे तुम्हाला बाहेरचा कुठलाही गोंगाट जाणवत नाही. तिथे जाणवते ती फक्त शांतता आणि ऊर्जा. असं का होतं तर त्या मंदिराची जडणघडणच अशी झालेली असते की तिथे परमेश्वराचं अस्तित्व असतं, आणि जिथे परमेश्वराचं अस्तित्व असतं तिथं शांतता आणि ऊर्जा कायम असते. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, मंदिरामध्ये जसं आपल्याला शांत वाटतं, ऊर्जा देणारं स्थान आपल्याला वाटतं, तसंच आपलं घरसुद्धा आपल्याला वाटलं पाहिजे. घर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या, घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. घर किती लाखो रुपयांचं असू द्या, त्याला मोल नाही, परंतु घर स्वच्छ आहे की नाही याला जास्त महत्त्व आहे. घर स्वच्छ ठेवा, घरामध्ये शांतता ठेवा, आपल्या कुटुंबियांसोबत प्रेमाने वागा. घरामध्ये भांडणं होणार नाही, आरडाओरडा होणार नाही याची काळजी घ्या. जेव्हा घर शांत असेल, ऊर्जा देणारं असेल, आनंदी असेल, तेव्हा परमेश्वराचं, माता लक्ष्मीचं आगमन त्या घरामध्ये होत असतं. आणि त्या घरामध्ये कधी कुठली काही कमतरता नसते. त्या कुटुंबातील त्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपण सेवा करतो, तेव्हा कुटुंबियांनाही सोबत घ्या. सर्व मिळून सेवा करा, सर्व मिळून परमेश्वराची आराधना करा. बघा, जीवनामध्ये असे अमूल्य बदल घडतील ज्याचा विचारसुद्धा कधी तुमच्या मनामध्ये आला नसेल. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनामध्ये सर्व मिळून कुठलीही गोष्ट करतात ना, तेव्हा त्याची ताकद ही प्रचंड मोठी झालेली असते. जेव्हा सर्वजण मिळून तुम्ही परमेश्वराचं नाव घ्याल, परमेश्वराची भक्ती कराल, तेव्हा परमेश्वरसुद्धा तुमच्या मदतीसाठी धावून येतील. स्वामी भक्तांनो, जीवन हे परमेश्वराने दिलेली देण आहे, त्याला कधीच व्यर्थ जाऊ देऊ नका. जीवनामध्ये होतील तेवढी चांगली कामे करा. जेव्हा माणूस काहीतरी चांगलं करतो ना, तेव्हा जाताना तर आपलं नाव पृथ्वीवर सोडून जात असतो. म्हणून जीवनामध्ये कधी वाईट काही सोबत घेऊन जाऊ नका. घेऊन जायचं तर सर्व काही चांगलं सोबत घेऊन जा. जीवनामध्ये सर्व काही चांगलं
होईलच, मात्र आपण सुद्धा दुसऱ्याच्या चांगल्यामध्ये थोडा हातभार लावू शकतो का याचा विचार करा. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल असं नाही, मात्र जे मिळालं आहे ना ते जीवनामध्ये जपून ठेवा, त्याची योग्य किंमत ठेवा, त्याचा आदर करा. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळाली असेल ती परमेश्वराच्या आशीर्वादाने मिळाली आहे, म्हणून त्या गोष्टीला कधी नाकारू नका. ती गोष्ट तुमचं पुढं जाऊन काही ना काही कल्याण नक्कीच करेल. म्हणून कुठलीही गोष्ट विनाकारण तुमच्या आयुष्यामध्ये आलेली नसते, त्या प्रत्येक गोष्टीचा हेतू वेगळा असतो. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुमचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. हा स्वामी संदेश ज्या भक्तांनी शेवटपर्यंत ऐकला आहे त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.